विद्यार्थ्यांच्या व्हिसाविषयी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी प्रतिक्रिया दिली। आपल्याला शॉपिंग सेंटर्समध्ये स्फोट पाहायचे नाहीत, तुम्ही पूर्वी पाहिलेले दंगे आपल्याला पाहायचे नाहीत। मी सांगतो त्या विद्यार्थ्यांपैकी बरेच जण कुठे गेलेच नाहीत, त्यातले बरेच जण रॅडिकल लेफ्टकडून गोंधळ घालणारे होते असंही त्यांनी म्हटलंय। हार्वर्ड विद्यापीठाने त्यांच्या विद्यार्थ्यांची यादी आम्हाला दाखवली पाहिजे, त्यांच्याकडे जवळपास 31% परदेशी विद्यार्थी आहेत असं ट्रम्प म्हणाले। अमेरिका आता लवकरच चीनच्या विद्यार्थ्यांचे व्हिसा रद्द करण्यास सुरुवात करणार आहे, ज्यामध्ये चीनी कम्युनिस्ट पक्षाशी संबंधित किंवा अत्यंत संवेदनशील क्षेत्रामध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा समावेश असेल असं अमेरिकेचे परराष्ट्र सचिव मार्को रुबियो यांनी स्पष्ट केलंय। ट्रम्प प्रशासनाच्या नेतृत्वात अमेरिकेचे परराष्ट्र खातं गृह विभागासोबत मिळून चीन विद्यार्थ्यांचे व्हिसा रद्द करण्याची कारवाई तीव्र करेल। अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाने विद्यार्थी आणि एक्सचेंज व्हिजिटर व्हिसा अर्जदारांसाठी नवीन मुलाखती तात्पुरत्या पद्धतीने थांबवल्यात असंही त्यांनी म्हटलं। हार्वर्डमधील प्राध्यापक, अधिकारी आणि विद्यार्थ्यांनी ट्रम्प प्रशासनाविरोधात निदर्शनं केली। व्हाईट हाऊसमध्ये हार्वर्ड विद्यापीठाला पाठवलेल्या मागण्यांची यादी फेटाळण्याची मागणी त्यांनी यावेळी केली। ट्रम्प प्रशासनाने आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांचे प्रवेश रद्द केले असून विद्यापीठाला मिळणारं अनुदान रोखण्याची धमकी दिली। या निर्णयामुळे हजारो विद्यार्थ्यांचं भविष्य धोक्यात आलंय, त्यामुळे विद्यार्थ्यांना ही निदर्शनं करत ट्रम्प प्रशासनाविरोधात निषेध व्यक्त केला। अमेरिकेत शिक्षण घेणाऱ्या भारतीय तसंच आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांना अमेरिकन दूतावासाने महत्त्वाचा इशारा दिलाय। विद्यार्थ्यांनी क्लास बंद केलं, शिक्षण अर्धवट सोडलं किंवा कोणतीही माहिती न देता कोर्स बंद केलं तर अशा विद्यार्थ्यांचा व्हिसा रद्द केला जाऊ शकतो असं अमेरिकन दूतावासाने स्पष्ट केलंय। 2023 मध्ये भारतातील अमेरिकन दूतावासाने सुमारे 1.4 लाखाहून अधिक विद्यार्थ्यांचे व्हिसा हे जारी केले होते। हे जे जगातील सर्व देशाच्या तुलनेत सर्वाधिक आहेत। अमेरिकेच्या भारतातील मिशनने 14 लाख व्हिसा प्रक्रिया केल्या होत्या। अमेरिकेत कोणत्याही प्रकारचा व्हिसा घेऊन येणाऱ्या प्रत्येकाची तपासणी होणार असल्याचं अमेरिकेचे राज्य विभागाच्या प्रवक्त्या टॅमी ब्रूस यांनी स्पष्ट केलं। आम्ही वैयक्तिक व्हिसा किंवा कोणत्या एका व्यक्तीबद्दल निर्णय घेतल्याचं बोललो नाही, मात्र देशात येणाऱ्या नागरिकांची चेकिंग प्रक्रिया आम्ही अत्यंत गांभीर्याने घेतो आणि या संदर्भात आता सुद्धा तशीच घेणार आहे। तुम्ही विद्यार्थी असाल, पर्यटक असाल किंवा कोणताही व्हिसा घेऊन येत असाल तरी ही तपासणी होणारच असं त्या म्हणाल्यात। तसंच हे तपासणी करणं वादग्रस्त का ठरते हे समजत नाही असं त्यांनी म्हटलं। राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना अमेरिकेच्या कोर्टाने चांगला दणका दिला। ट्रम्प यांच्या सरकारने लागू केलेले सर्व टेरिफ कर कोर्टाने बेकायदा ठरवलेत, तर अमेरिकेच्या कोर्टाने हा मोठा निर्णय ट्रम्प यांच्या विरोधात दिलाय। त्यामुळे हा डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा धक्का मानला होता। तर ट्रम्प सत्तेत येतात त्यांनी चीनसह जगभरातील सर्व देशांना टॅरिफ लागू केलं होतं। त्यानंतर त्यांनी काही निर्णय रद्दसुद्धा केलेत, मात्र त्यांच्या या निर्णयाचा जगभरातील व्यापारावर मात्र परिणाम झाल्याचं दिसत होतं। भारत पाकिस्तान संघर्षादरम्यान अमेरिकेने मोठा निर्णय घेतलाय। शत्रू राष्ट्र हल्ल्यांपासून बचाव करण्यासाठी अमेरिकेचे गोल्डन नावाची सुरक्षा प्रणाली विकसित करण्याचं घोषित केलं, पण जर कॅनडाला ही सुरक्षा हवी असेल तर त्यांना 61 अब्ज डॉलर द्यावे लागतील। मात्र जर ते अमेरिकेचं 51वं राज्य बनलं तर काहीही खर्च येणार नाही असं मोठं विधान ट्रम्प यांनी केलंय। गोल्डन डोम या प्रणालीत जमिनीवरच्या यंत्रणेसोबत अंतराळातील क्षेपणास्त्र तैनात केली जातील, म्हणजेच आभाळातही एक सुरक्षा कवच उभारलं जाणार। डोनाल्ड ट्रम्प यांची आता अवकाशात सत्ता, कॅनडाशी हात मिळवण्याचा प्रयत्न, पण कारणाने धुडकावलेली ऑफर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिलेली ही ऑफर मार्क कार्नी यांनी धुडकावून लावली। कॅनडाने अमेरिकेचा 51वा भाग व्हावा, कॅनडा स्वतंत्र राहिलं तर त्यांना 61 अब्ज डॉलर्स खर्चील, पण अमेरिकेत सामील झाल्यास त्यांना गोल्डन डोम संरक्षण प्रणाली मोफत मिळेल असं ट्रम्प यांनी म्हटले। यावर कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी यांनी ठामपणे नकार दिला। कॅनडा एक अभिमानी आणि स्वतंत्र देश आहे, आपल्या देशाच्या सार्वभौमत्वासाठी कोणतीही योजना सोडण्यास तयार आहे असं उत्तर कार्नी यांनी दिलं। एलॉन मस्क यांच्या स्पेस एक्स कंपनीने खरं तर एक चाचणी केली, मात्र ती अयशस्वी ठरली। स्टारशिप सुपर हेवी रॉकेटचं टेक्सासमधून प्रक्षेपण करण्यात आलं होतं, तर ते यशस्वीरित्या पार पडले, पण काही वेळातच रॉकेटचं नियंत्रण सुटलं आणि ते पृथ्वीवर परत येताना क्रॅश झालं। या रॉकेटमध्ये 33 रॅप्टर इंजिन्स होते। सुरुवातीला महत्त्वाची असलेली हॉट स्टेजिंग प्रक्रिया पूर्ण झाली होती। स्पेस एक्सने या चाचणीला फ्लाईट 9 असं नाव दिलं होतं। दरम्यान ही चाचणी फसली, पण आम्ही थांबणार नाही, पुन्हा प्रयत्न करू अशी प्रतिक्रिया एलॉन मस्क यांनी दिली।
चीनने अण्वस्त्रांचा साठा झपाट्याने वाढवायला सुरुवात केली. सध्या त्यांच्याकडे 600 पेक्षा जास्त अण्वस्त्र आहेत. 2030 पर्यंत ही संख्या 1000च्या पार जाईल असा इशारा अमेरिकेच्या गुप्तचर संस्थेने दिलाय. याचा परिणाम संपूर्ण आशिया आणि भारताच्या सुरक्षेवर होऊ शकतो. भारताकडे सध्या 172 अण्वस्त्रे आहेत, तर याच संदर्भात पाकिस्तानकडे 170. भारताने आता चीनच्या धोक्याला लक्षात घेऊन आपलं अण्वस्त्र धोरणही बदलायला सुरुवात केली. आजही अमेरिका आणि रशिया हे अण्वस्त्र शक्तीच्या बाबतीत आघाडीवर आहेत, पण चीन लवकरच मोठा बदल घडवू शकतो. चीनमधील वुहान लॅब लीक थेअरी पुन्हा चर्चेत आले. आता एक महत्त्वाचं संशोधन समोर आलं, ज्यात कोरोना हा प्रयोगशाळेतूनच नव्हे तर नैसर्गिकरित्या वटवा गुळामधून उगम पावल्याचं म्हटलं गेलं. स्कॉटलँडमधील एडिनबर्ग विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी खरं तर या संदर्भात संशोधन केलं. त्यांनी 167 वटवा गुळांचे जिनोम तपासले. हे विषाणू वुहानपासून हजारो किलोमीटर दूरवरून आढळले. बेकायदेशीर प्राणी व्यापारामुळे विषाणू माणसांपर्यंत पोहोचल्याचं संशोधकांनी म्हटलंय. ही नवी वैज्ञानिक माहिती आता अशा काळात समोर आली जेव्हा भारत, पाकिस्तान, चीन, थायलंड आणि सिंगापूरसह अनेक देशांमध्ये पुन्हा एकदा कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ होती. न्यूझीलंडच्या इमिग्रेशन मंत्री एरिका स्टॅनफोर्ड या त्यांच्या एका विधानामुळे अडचणीत सापडल्या. माझ्या वैयक्तिक ईमेलवर भारतातून इमिग्रेशन संदर्भात खूप ईमेल्स येतात जे स्पॅम सारखे वाटतात, त्यामुळे मी त्यांना उत्तरही देत नाही असं एरिका म्हणाल्यात. त्यांच्या एका विधानानंतर खूप टीका झाली. भारतीय वंशाच्या खासदार प्रियंका राधाकृष्णन यांनी यांचा निषेधसुद्धा केला. एरिका यांच्या बोलण्याने एका संपूर्ण समुदायाबद्दल नकारात्मकता निर्माण होते असं त्या म्हणाल्या. यावर मी भारतीयांना थेट स्पॅम म्हणाले नाही, काही ईमेल्स अनावश्यक वाटतात इतकंच म्हणाले असं स्पष्टीकरण एरिकाने दिलं. न्यूझीलंडचे उपपंतप्रधान आणि परराष्ट्र मंत्री विस्टन पीटर्स लवकरच भारताच्या दौऱ्यावर येणार. परराष्ट्र मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार ते 29 आणि 30 मे रोजी भारतात येणार आहेत. या दौऱ्यात भारत, न्यूझीलंड यांच्यातील संबंध आणखी मजबूत करण्यावर चर्चा होणार आहे. व्यापार, शिक्षण, तंत्रज्ञान अशा विविध मुद्द्यांवर दोन्ही देशांमध्ये बोलणी होतील. विस्टन पीटर्स यांचा हा भारत दौरा हा दोन्ही देशांसाठी महत्त्वाचा मानला जातो. फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष एमिनॉल मॅक्रॉन आणि त्यांची पत्नी ब्रिजिट मॅक्रॉन सध्या इंडोनेशिया दौऱ्यावर आहेत. जकार्तामधील प्रेसिडेन्शियल पॅलेसमध्ये त्यांचं औपचारिक स्वागत करण्यात आलं. मॅक्रॉन यांनी इंडोनेशियाचे राष्ट्राध्यक्ष प्रबोवो सुबियांतो यांची भेट घेतली. तसेच गुंतवणूकदारांशी विविध प्रकल्पाबाबत चर्चासुद्धा केली. जकार्ता राष्ट्रीय विद्यापीठात युक्रेन आणि मध्य पूर्वेत सुरू असलेल्या या घडामोडींबाबत मॅक्रॉन यांनी संबोधित केलं. त्यांनी आसियान सचिवालयातही भेट दिली आणि रात्री राजकीय नेत्यांसह डिनर केलं. दुसऱ्या दिवशी ते लष्करी अकादमी आणि बोरबुद्दर मंदिराला त्यांनी भेट दिली. डेल्टा एअरलाइन्सची फ्लाईट 2348 मिनी पायलोसीहून विस्कॉन्सिनमधल्या मॅडिसनमधल्या जायला निघाली होती, पण विमानाचं टेक ऑफ व्हायच्या आधीच एक कबूतर या विमानात उडायला लागला. विमानातील प्रवासी टॉम काव यांनी ही मजेशीर घटना कॅमेऱ्यात टिपली. बॅगेज हँडलर्सनी आधीच एक कबूतर पकडलं होतं, पण दुसरं कबूतर मात्र हातातून सुटलं. तर त्यानंतर एका प्रवाशाने आपल्या जॅकेटच्या साह्याने कबुतराला पकडण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याचवेळी हे कबूतर जॅकेटवरून आदळून खाली पडलं. काही काळासाठी विमानात चांगलाच गोंधळ झाला, मात्र या कबुतराला बाहेर काढल्यानंतर विमानाचं टेक ऑफ केलं. दक्षिण आफ्रिकेच्या केपटाऊन जवळच्या गार्डन बे भागात एक महाकाय एलिफंट सील रस्त्यावर फिरताना दिसला. सुमारे 2 टन वजनाचा हा सील समुद्रापासून तब्बल किलोमीटरपर्यंत आत रस्ता पार करत फिरत होता. लोकांनी त्याला पाहून आश्चर्य व्यक्त केलं. त्यानंतर समुद्री वन्यजीव तज्ज्ञ आणि पशुवैद्यकांनी मिळून त्याला सुरक्षितपणे बेशुद्ध केले. ट्रेलरमध्ये उचलून जवळच्या समुद्रात नैसर्गिक अधिवासात सोडून दिले. या सगळ्या प्रकारादरम्यान थोडा गोंधळ जरूर झाला, पण शेवटी सगळं काही व्यवस्थितरित्या पार पडलं. रिओ दी जानेरोचे मेयर एदुआर्दो पेस यांनी समुद्र किनाऱ्यांवरील नव्या निर्बंधांमध्ये काहीशी सूट दिली, ज्यामुळे लाईव्ह संगीतावरील कठोर नियम आणि काचेच्या बाटल्यांवरील बंदी रद्द करण्यात आले. स्थानिक संगीतकार आणि विक्रेत्यांनी विरोध केल्यानंतर ही नियम आता मूळ शिथिल करण्यात आले. आता किनाऱ्यावरच्या घरांनाही नाव लावण्याची परवानगी देण्यात आली, मात्र लाऊडस्पीकरचा वापर आणि बिनधास्त अन्नपदार्थ विकण्यावरील बंदी तशीच राहणार आहे. रात्री 10 वाजल्यानंतर काही जण जास्त आवाजात गाणं वाजवत असताना हे निर्बंध लादले गेले. हमासचा गाझा प्रमुख मोहम्मद सिन्वारचा खात्मा झाल्याची घोषणा इस्रायलच्या पंतप्रधानांनी केली. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी खरंतर बुधवारी हमासचा गाझा प्रमुख आणि यहा सिन्वार याचा लहान भाऊ मोहम्मद सिन्वारचा खात्मा करण्यात आल्याची घोषणा केली. गाझा पट्टीतील राफा भागात
ट्रेनी सैनिकांबरोबर झालेल्या लढाईत डोक्यात गोळी लागल्याने 7 महिन्यापूर्वी यावर सिनवार मारला गेला होता. त्यानंतर आता त्याच्या भावाचा सुद्धा खात्मा करण्यात आल्याचा दावा इस्रायलने केला. इराणमध्ये 3 भारतीय नागरिक बेपत्ता झाल्याची धक्कादायक बातमी समोर आली. हे तिन्ही तरुण ऑस्ट्रेलियाला कामाच्या परवान्यानंतर दिल्ली मार्गे जात असताना त्यांना इराणमध्ये नेण्यात आले आणि तिथे ते बेपत्ता झाले. त्या घटनेमुळे त्यांच्या कुटुंबियांमध्ये चिंतेचं वातावरण असून भारताने हा मुद्दा इराणी अधिकाऱ्यांसमोर गांभीर्याने मांडलाय. तिन्ही तरुण पंजाबमधील संगरूर, SBS नगर आणि होशियापूरच्या रहिवासी आहेत. ते 1 मे पासून इराणमध्ये बेपत्ता असल्याचं सांगितलं जातं. अपहरणकर्त्यांनी त्यांच्या सुटकेसाठी 55 लाख ते 1 कोटी रुपयांची खंडणी सुद्धा मागितल्याचं समोर आलं. परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी अलीकडेच अमेरिकेचे अवर सचिव जेफ्री केसलर यांची भेट घेतली. या भेटीत दोघांनीही भारत आणि अमेरिकेतील महत्त्वाच्या आणि नव्या तंत्रज्ञान क्षेत्रातील सहकार्य वाढवण्याच्यावर चर्चा केली. तसंच व्यापार आणि तंत्रज्ञानात दोन्ही देशातील संबंध अधिक मजबूत करण्यासाठी भारत अमेरिका सामरिक व्यापार संवाद लवकरच आयोजित करण्याचा निर्णयही घेतला गेला आहे. या बैठकीत दोन्ही देशांनी तंत्रज्ञान, संरक्षण आणि व्यापार क्षेत्रात एकत्र काम करून कसं पुढे जाता येईल यावर लक्ष केंद्रित करण्यात आलं. राजस्थानच्या जैसलमेर शहरात वाळूचे तीव्र वादळ आलं होतं. या वादळामुळे संपूर्ण शहर धुळीच्या मोठ्या ढगात झाकले गेले, ज्यामुळे दृश्यमानता मोठ्या प्रमाणात कमी झाली होती. अचानक आलेल्या या वाळूच्या वादळामुळे जनजीवन विस्कळीत झाले. वाऱ्याचा वेग हा खूप जास्त असल्यामुळे रस्त्यावर धुळीचे लोट पसरले होते. यावेळी वाहन चालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. अनेक ठिकाणी विजेचे खांब पडल्याच्या आणि तारा तुटल्याच्याही घटना घडल्याची माहिती आहे, ज्यामुळे काही भागात वीजपुरवठा खंडित झाला आहे. या वादळामुळे लोकांना घराबाहेर पडणं सुद्धा कठीण झालं. वेदाचा संदेश जगभर पोहोचवणाऱ्या ब्राझिलियन इंजिनियरचा पद्मश्री पुरस्काराने सन्मान करण्यात आलाय. जोनास मासेट्टी असं त्याचं नाव आहे. ब्राझीलमधील विश्वविद्या गुरुकुलचे संस्थापक जोनास मोसदी यांनी वंदे आणि भगवद्गीतेच्या प्रचार आणि प्रसाराबद्दल केंद्र सरकारचं नुकतंच पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केलंय. मंगळवारी राष्ट्रपती भवनात जोनास मेट्रो ही त्या ठिकाणी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते हा पुरस्कार स्वीकारलाय. जोनास यांनी केंद्र सरकारचे आभार मानलेत. हा केवळ माझा सन्मान नाही, तर या परंपरेसाठी झटणाऱ्या आमच्या कुटुंबासाठी सन्मान आहे, असंही त्यांनी यावेळी म्हटलं. रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे संचालक आकाश अंबानी यांनी रात्री उशिरा ओडिशातल्या पुरीच्या जगन्नाथ मंदिरात जाऊन दर्शन घेतलं आणि प्रार्थना केली. यावेळी अंबानी यांनी पारंपरिक पद्धतीने मंदिरात देवीची पूजा केली. यावेळी त्यांच्यासोबत काही जवळचे सहकारी सुद्धा उपस्थित होते. त्यांच्या या भेटीवेळी मंदिर परिसरात कडेकोट बंदोबस्त पाहायला मिळाला. पूजेनंतर त्यांनी मंदिरातील पुजाऱ्यांशी संवाद साधल्याचंही पाहायला मिळालं. उत्तर प्रदेशच्या लखनौमध्ये काल बकरी ईदचा चंद्र स्पष्टपणे दिसलाय. येत्या 7 जून रोजी देशभरात बकरी ईद साजरी केली जाणार आहे. लखनौच्या ईदगाहाचे इमाम मौलाना खालिद रशीद फिरंकी महली यांनी ही माहिती दिली. तर या संदर्भात इस्लामिक सेंटर ऑफ इंडियातर्फे लवकरच सविस्तर सूचना सुद्धा जारी केली जाईल. सर्वांनी त्या सूचनांचं पालन करावं अशी विनंती करण्यात येत असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलंय. देशभरातील जनावरांच्या बाजारांमध्ये कुर्बानीच्या बकऱ्यांची खरेदीची लगबग सध्या दिसते. देशभरात कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होताना सक्रिय रुग्णांची संख्या आता 1081 वर पोहोचली असून देशात कोरोनामुळे 12 जणांचा मृत्यू झालाय. केरळमध्ये सर्वाधिक 430 रुग्ण आढळले. महाराष्ट्रात 208, तर दिल्लीत 104, कर्नाटक 100 आणि गुजरातमध्ये 83 रुग्ण आहेत. उत्तर प्रदेशातील फिरोजाबादमध्ये 78 वर्षीय वृद्धाचा सुद्धा मृत्यू झाल्याची पहिली घटना घडली. त्या पाठोपाठ महाराष्ट्र, राजस्थान, पश्चिम बंगाल, कर्नाटक आणि मध्य प्रदेश या ठिकाणी सुद्धा रुग्णांचा मृत्यू झाला.